बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांचा निर्णय। शेख हसीना यांनी बांगलादेश पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या भारतामध्ये दाखल। शेख हसीना काही दिवस दिल्लीमध्ये राहण्याची शक्यता। बांगलादेशमध्ये पुढील 48 तासांमध्ये अंतरिम सरकार स्थापन करणार बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उर जमान यांची माहिती। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नवं सरकार येईपर्यंत अंतरिम सरकार कारभार बघणार। नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे पंतप्रधान बनण्याची शक्यता। बांगलादेशमध्ये आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, त्यांना आपल्या घरी जावं, लष्कर प्रमुख वकार उर जमान यांचं आंदोलकांना आवाहन। बांगलादेशमधून भारतामध्ये घुसखोरी होण्याची शक्यता। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांची प्रतिक्रिया। बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलक त्यांच्या निवासस्थानामध्ये शिरले। फर्निचर आणि भांड्यांची तोडफोड। शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची सुद्धा केली विटंबना। बांगलादेशच्या पंतप्रधान निवासस्थानामध्ये घुसून आंदोलकांनी केली मोडतोड। पंतप्रधानांच्या घरामध्ये जाऊन आंदोलकांनी खाल्लं चिकन। बांगलादेशच्या संसदेमध्ये टेबलावरती उभं राहून आंदोलकांच्या सरकार विरोधामध्ये घोषणा। बांगाबंधू संग्रहालयामध्ये जाऊनही आंदोलकांनी केली तोडफोड। बांगलादेशच्या ढाका शहरामध्ये आंदोलकांनी केली प्रचंड जाळपोळ। ढाकामधील बांगाबंधू संग्रहालय सुद्धा आंदोलकांनी पेटवलं। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला। संपूर्ण बांगलादेशमध्ये काही काळ मोबाईलची सेवा सुद्धा होती ठप्प। लाडका भाऊ आणि बहीण या योजनेपेक्षा लाडका मतदार योजना घोषित करा, म्हणजे थेट पैसे वाटायला मोकळे। राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोला। महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या जाहिराती यूपी बिहारमध्ये येत आहेत। महाराष्ट्रामध्ये बाहेरच्यांना नोकऱ्या मिळतात, आपले तसेच राहतात। राज ठाकरेंकडून वास्तव समोर। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार। तर राज्यामध्ये मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य। धाराशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले। मराठा समाजाला चर्चेसाठी वेळ दिला नाही म्हणून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये राज ठाकरे यांनी घेतलं स्वामी समर्थांचं दर्शन। आरती करून घेतले स्वामींचे आशीर्वाद। यावेळी बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रेही उपस्थित। नोकरी आणि परप्रांतीयांच्या संदर्भात राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगणारं, त्यामुळे राज ठाकरेंवरती टाळा लावून त्यांना अटक करा। प्रकाश आंबेडकरांची राज्य सरकारकडे मागणी। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवरती चालतं, ते दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करतात। संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका। सचिन वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं पत्र माझा चाहती। पत्रामधून सचिन वाझेचे अनिल देशमुख, जयंत पाटील यांच्यावरती आरोप। चांदीवाल समितीसमोर जबाब देण्यासाठी दबाव होता, वाझेंचा पत्रामधून उल्लेख। देवेंद्र फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमवीर सिंहांनी 100 कोटींचा आरोप केला। अनिल देशमुख यांचा दावा, सरकार पडल्यामुळे चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर करता आला नाही, महायुतीने तो सादर करावा, देशमुखांची मागणी। सलील देशमुखांनी हातापाया पडून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती। देशमुख यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय, मी घेतलेली भूमिका योग्य, मी फडणवीसांना भेटल्याचे पुरावे द्यावे। परमवीर सिंह यांचे एबीपी माझाशी बोलताना अनिल देशमुख यांना आव्हान। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अनिल देशमुखांच्या चौकशीची प्रवीण दरेकरांची मागणी। देशमुखांनी माहिती दडवल्याचा दरेकरांचा आरोप, सखोल चौकशीची केली मागणी। सचिन वाझेचा सीबीआय कोर्टामध्ये अर्ज, सीबीआयला आवश्यक असेल त्यावरती कारवाई करण्याची मागणी। फडणवीसांना लिहिलेलं पत्र सीबीआय कोर्टामध्ये सादर केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी जर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, यावरती शिक्कामोर्तब होईल। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची जरांगेंवर टीका। मनोज जरांगेंना पाठिंबा देणारा गरीब मराठा तर विरोध करणारे ओबीसी हा सामाजिक तिढा सोडवावा लागेल, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया।
मनोज जरांगे पाटील यांची ईडब्ल्यूएस बद्दलची मागणी योग्य, आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकू शकलं नसल्यामुळे केली टीका. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 9 ऑगस्टला कोल्हापूरच्या दौऱ्यावर. कोल्हापुरात जरांगे पाटलांची शांतता रॅली काढली जाणार. आयोजक वसंतराव मुळीक यांची माहिती. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह याबद्दल सुनावणी देखील उद्याच होण्याची शक्यता. आमदार अपात्रतेबद्दल शिंदे गटाकडून वेळकाढूपणा. ठाकरे गटाची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका. भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावल्याची ठाकरे गटाची विनंती. तिसऱ्या आघाडीसाठी बच्चू कडू यांच्याकडून 25 जागांची चाचपणी. जरांगे, राजू शेट्टी एमआयएम सोबत चर्चा करणार. एकमत झाल्यास एकत्र येणार असल्याचंही बच्चू कडू यांचं वक्तव्य. विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा. मुंबईच्या शिवडीमधून बाळा नांदगावकरांना उमेदवारी तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांनाही उमेदवारी. राष्ट्रवादीची 8 ऑगस्टपासून जनसन्मान यात्रा. विधानसभेला लाभ व्हावा यासाठी यात्रेद्वारे राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार. मुंबईमध्ये उद्या महायुतीच्या नियोजन समितीची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन. आमदार भरत गोगावले यांच्या प्रचाराचा किल्ले रायगडवरून शुभारंभ. जगदीश्वर मंदिरामध्ये गोगावलेंच्या हस्ते शिवाभिषेक. गडावरती असंख्य शिवसैनिकांची सुद्धा उपस्थिती. लाडकी बहीण योजनेला नवी मुंबईतील एका सीएनं दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं. सरकारच्या धोरणामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कोर्टाचा नकार. कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी चुकीची म्हणत याचिकाही फेटाळली. वेस्टमधील 60 कर्मचाऱ्यांनी गिरवला पूजा खेडकरचा कित्ता. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे मिळवलं सोयीचं काम. न्यायालयाच्या आदेशानंतरही चौकशी नाही. बनावटगिरीचा भांडाफोड झाला तर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरती गदा येण्याची शक्यता. धुळ्यामध्ये अपंग दाखल्यांबद्दल माजी आमदार अनिल गोटेंचा गौप्यस्फोट. भाऊसाहेब हिरे आणि जिल्हा रुग्णालयामधून 1300 बोगस अपंग दाखले दिल्याचाही आरोप. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ. विविध विषयांवरती विरोधक आक्रमक. सत्ताधारी सदस्यांकडून विरोधी सदस्यांच्या हातामधून माईक हिसकावण्याचा प्रयत्न. विरोधकांचा सभात्याग. जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरचं हल्ला प्रकरण. स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि उपाध्यक्ष अंकुश कदम यांना जामीन मंजूर. मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यामधल्या पूरस्थितीचा आढावा. खडकवासला धरणाची केली पाहणी. नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल, शिंदेंची माहिती. जालन्यामध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचं आंदोलन. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षकांचं महायज्ञ आंदोलन. जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचं जम्मू काश्मीरमधल्या बाना स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये वक्तव्य. 2000 रुपये मूल्याची नोट चलनामधून काढून 1 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असला तरीही अजूनही 7,409 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा परतलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेची माहिती. अमेरिकन अब्जाधीश आणि गुंतवणूकदार वॉरन बफे यांची कंपनी बर्कशायर हॅथवे इंकने ॲपलमधील सुमारे 50% हिस्सा विकला. या विक्रीनंतर वॉरन बफे यांचा कॅश स्टॉक विक्रमी 23.20 लाख कोटी रुपयांनी वाढला. ॲपलचा आधुनिक आयफोन 16 सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता. या नव्या फोनमध्ये ॲपल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला असून 10 सप्टेंबरला आयफोन 16 लॉन्च होणार. 4चाकी गाड्यांचं नवीन मॉडेल आणि भरपूर सूट यामुळे भारतामध्ये जुलै महिन्यामध्ये वाहनांची विक्री वाढली. एका वर्षामध्ये 10% विक्री वाढल्याची फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची माहिती. इंडिगो नोव्हेंबरपासून 12 मार्गांवरती देशांतर्गत उड्डाणांवरती बिझनेस क्लास सुविधा देऊ शकणार. कंपनीने बुकिंगसाठी एक नवीन टॅबही सादर केला. उद्यापासून बुकिंग होणार सुरू. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबादसाठी बिझनेस क्लास.
टाटा मोटर्स प्रवासी वाहनं आणि वाणिज्य वाहनांचे व्यवसाय 2 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित करणार, निर्णयाला संचालक मंडळाची मान्यता। या प्रक्रियेसाठी 12 ते 15 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता। जगातील सर्वात मोठी चिप मेकर कंपनी इंटेल करणार कर्मचारी कपात। कंपनीच्या शेअर्सची घसरण आणि या तिमाहीमध्ये झालेला तोटा बघून कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय। 15 ते 16.5 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार। जपानचा निक्केई 12% कोसळला तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक 0.22% खाली। चीनचा शांघाय कंपोजिट देखील 0.06% आणि अमेरिकन बाजार डाऊ जोन्स 0.5% घसरून बंद। शेअर बाजारामध्ये कोलाहल। सेन्सेक्स पहिल्याच दिवशी 2222.50 अंकांनी कोसळला। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात। सेन्सेक्स 78,759 वरती तर निफ्टी सुद्धा 1,258 अंकांनी कोसळला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।